मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागराजने विचारलेलं असतं की तुम्ही काय प्लॅनिंग केलं होतं, तेव्हा प्रिया म्हणते सांगते मी सगळं सांगते. काल झालं काय तर कुसुम ताईला भेटण्यासाठी सायली घरातून निघाली होती. मग तेव्हाच मला कळालं की आज हिला नक्कीच अडकवता येईल आणि कुसुमच्या घरातून निघताना ती कोळेकर चौकात जाणार एवढंही मला माहीत होतं. तेव्हा आता तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे कुसुमला भेटून निघाल्यानंतर सायली कोळेकर चौकाकडे येत होती तर मी तिचा पाठलाग करत होते. ओढणीने मी माझा चेहरा लपवला होता. त्याचबरोबर महिप्तचे दोन गुंड हे समोरूनच येत होते कोळेकर चौकाकडेच आणि ज्या लहानशा मुलाला ते दोघेही पकडून घेऊन चाललेले असतात. त्याच गुंडांना पुढे काय काय करायला सांगायचं, त्या मुलाच्या बाबतीत काय करायचं हे सगळं काही प्रिया त्या गुंडांना फोनवरून सांगत असते. सायलीच मात्र कुणाकडेच लक्ष नसतं. ती बिचारी आपली पुढे निघालेली असते. महिपच्या गुंडांनी त्या मुलाच्या हाताला खूप जोरात पकडलेलं असतं तर आता तो मुलगा मला वाचवा, मला सोडा असं मोठ्याने ओरडत असतो, परंतु ते गुंड ऐकतच नसतात. आता नेमकी थोड्या वेळातच सायली इकडे कोळेकर चौकाकडे पोहोचते आणि तेथे पोहोचल्यानंतर ते गुंड प्रियाच्या सांगण्याप्रमाणे त्या मुलाला तेथेच रस्त्यात मध्ये सोडून देतात. प्रिया तिथेच एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि आता सायली काय करती याकडे तिचं पूर्णपणे लक्ष असतं. तेव्हा आता तो मुलगा खूप रडत असतो कारण तो रस्त्याच्या मधोमधच उभा असतो. त्याचे आईवडील सुद्धा कुठे आहेत त्याला माहीत नसतं, मग त्यामुळे तो रडू लागतो. इकडे प्रिया मात्र खुश होते कारण सायली त्याच्याकडे चाललेली असते. मग प्रिया आता म्हणते सगळ्यांचा पुळका येत असतो ना, तुला सर्वांना मदत करायची असते ना, कर ना आता मदत कर ना, भोग आता तुझ्या कर्माची फळ. इकडे तो मुलगा खूप रडत असल्यामुळे सायलीला त्याची दया येते आणि त्याच्याजवळ जात त्याला विचारते, ए बाळा कोण आहेस रे तू, तुझं नाव काय, तुझ्या आई बाबा कुठे आहेत, बाळा रडू नकोस, तुला भूक लागलीये का, असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते आईवडील कुठे दिसतायत की नाही. मग आता सायली पर्समधून बिस्किट काढते आणि त्याला देऊ करते, परंतु तो मुलगा काही बिस्किट घेत नाही, फक्त रडत असतो. मग त्यानंतर सायलीला कळतच नाही हा नक्की का रडतोय. तेव्हा तुला सरबत हवाय का असं ती विचारते. समोर असती सरबताची गाडी उभी असते. तेव्हा त्या गाडीजवळ सायली त्या मुलाला घेऊन जाते तर प्रिया आता खुश होते कारण तिच्या प्लॅन प्रमाणे सगळं काही आता इथे घडत असतं. त्यानंतर आता इकडे सायली विचारते, ताई अहो हा मुलगा कोण आहे, तुम्ही ओळखता का, याला पहाना किती रडतोय हा आणि खूप घाबरलेला सुद्धा वाटतोय, मला तर असं वाटत की हावलाय म्हणूनच काही बोलत सुद्धा नाहीये, तुम्ही बघा ना. तेव्हा त्या ताई सुद्धा म्हणतात मला नाही माहित. मग सायलीला आता काय करावं सुचत नसतं. त्या मुलाला ती सरबत प्यायला सांगते. इकडे सगळं काही प्रियाच या प्लॅन प्रमाणे होत असतं. ती परत कुणाला तरी फोन करते आणि जा पटकन जा असं फोनवर सांगते. त्यानंतर ते गुंड पुन्हा आता प्रियाच्या सांगण्यावरून त्या मुलाजवळ येतात आणि काय करतोस रे तू, इथे जा ब्र, तुझी आई वाट पाहती, तिथे चल पटकन आपण जाऊयात तिकडे असं म्हणून ते गुंड त्या मुलाला पुन्हा एकदा घेऊन जातात. तर सायलीला समजतं की आता काय त्या मुलाला त्याचे आईवडील मिळाले आहेत म्हटल्यानंतर काही हरकत नाही. ती जरा रिलॅक्स होते आणि त्या मुलाकडे पाहून हस्त सरबताचे पैसे देऊन आता घरी जायला निघते. इकडे प्रिया मात्र अगदी घारीसारखीच लक्ष ठेवून सायलीवर असते. मग त्यानंतर आता प्रिया ही पुन्हा एकदा त्या गुंडांना कॉल करते आणि म्हणते काम तर एकदम परफेक्ट केला आहे, आता एक काम करायचं, त्या मुलाच्या आई वडिलांना जाऊन सांगायचं की सायलीने तुमच्या मुलाला पळवले आणि त्या मुलाला तुम्ही कुठेतरी लपवून ठेवायचं आणि सायली त्याला जे बिस्किट वगैरे खाऊ घालत होती ना त्यात सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. मग आता ते गुंड पैशांची मागणी करतात. तेव्हा प्रिया सांगते, अरे पैसे मी नाही देणार रे तुला, पैसे तुमचा बॉस तुम्हाला देईन कारण प्लॅन मी करते आणि फायनान्स महिप्त शिखरेचा असतो.
सगळा प्लॅन ती नागराजला आता सांगते तेव्हा नागराज मात्र डोक्यालाच हात लावतो. प्रिया वैतागूनच म्हणते, एवढा सगळा परफेक्ट प्लॅन मी केला होता तरीही व्हायचं तेच झालं. अहो अण्णा सर, त्या मुलाला ना आपल्याला अगदी 8 ते 10 दिवस लपवून ठेवायचं होतं आणि त्या सायलीला काय एका दिवसात आपल्याला बाहेर काढायचीच नव्हती. तिला जन्माची अद्दल सुद्धा घडवायची होती आणि तुम्हाला एवढं साधं सुद्धा जमलं नाही हो असं म्हणून ती आता महिप्तवरच खापर फोडते. तेव्हा महिप्त सुद्धा आता वैतागतो आणि म्हणतोय, चिचुंद्रे तुला देवाने जीभ दिली म्हणून 24 तास अशी वळवळ ठेवायची नसते समजलं. अगं त्या मुलाला अशा ठिकाणी लपवायला हवं होतं जिथे माझं नाव येणार नाही ना तिथे, आणि म्हणून ती सरबतवाली बाई घातली आणि तिला पैसे दिले, पण ऐन टाईमाला ती वळली फिरली. मग मी काय करायचं असं म्हणून तो प्रियालाच दोष देतो. ते दोघेही एकमेकांवर ओरतच असतात. तेवढ्यातच प्रियाच्या मोबाईलवर अश्विनचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, जरा शांत बसा, आता अश्विनचा कॉल आलाय. मग आताच दोघेही गप्प बसतात. तेव्हा प्रिया कॉल रिसीव्ह करते आणि हा अश्विन बोलणार आहे असं म्हणते. मग त्यावेळी आता अश्विन सांगतो, अगं तन्वी तू काय म्हणाली होती, आपण दोघांनी घरी जायचं आणि मी इथे नेहमीच्या स्पॉटवर येऊन सुद्धा थांबलोय कॅफेच्या बाजूबाजूला. अगं किती वेळ झालंय मी तुझी वाट बघतोय, आहेस कुठे तू अजून? तेव्हा प्रिया जरा गडबडते आणि म्हणते, हे काय पोहोचतेच मी? अरे 5 मिनिटात पोहोचते. मग अश्विन म्हणतो, तन्वी पटकन ये, मला घरी लवकर पोहोचायचं आणि दादा किती स्ट्रेसमध्ये होता हे मी बघितलं. मरात जे हे वातावरण आहे ना ते मला आता बघवत नाही आणि त्यातल्या त्यात कोणतीही सिच्युएशन आली तर अशा सिच्युएशनमध्ये मला इमर्जन्सी बाहेर सुद्धा पडावं लागतं. मग आता प्रिया जरा शांत होते आणि हणते, हो रे अश्विन, मी तरी काय करू? माझ्या 2 लाडक्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यामध्ये मी एवढी रमून गेले ना की वेळ कसा गेला ना कळलंच नाही. अरे असं म्हणून ती आता मैत्रीण म्हणजे महिप्त आणि नागराजकडे पाहते. हे काय निघतेच मी पोहोचते हा 5 मिनिटात बाय असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा नागराज आता विचारतो, काय या लाडक्या मैत्रिणींना सोडून लाडक्या नव्याकडे चाललीस की काय आता तू? तेव्हा बिनकामाच्या मैत्रिणींपेक्षा माझा नवरा बरा असं प्रिया त्या दोघांनाही टोमणा मारते. तो उपयोगी तरी पडतो सुभेदारांसमोरन असा ढाल बनून तो उभा राहतो. आता तुमच यासाठी मी त्याला तरी नाही नाराज करू तेव्हा महिप्त आणि नागराज या दोघांनाही त्यांची किंमत प्रिया पुढे समजते. मग ते दोघे रागातच तिच्याकडे पाहतात तर प्रिया त्या दोघांनाही भाव देता अश्विनकडे निघते. तेव्हा महिप्तात आता म्हणतो की नवगराज शेठ ही काय हिची ढाल आहे ना असं म्हणून तो खूप चवताळतो. दिवशी अर्जुन सकाळी झोपेतून उठतो आणि त्याला वाटत सायली शेजारी आहे, पण आता त्याला नंतर समजत की सायली शेजारी नाहीये. तो डोळे उघडून ताडकन आता उठतो आणि म्हणतो, सायली सायली तू कुठे गेलीस? सायली सायली असं सारखा सारखा आवाज तो देत असतो. मग आता सायली बाथरूममधून बाहेर येते आणि विचारते, काय हो, काय झालं तुम्हाला ओरडायला? मग आता तो म्हणतो, अगं तू इथेच आहेस ना? मग आता सायली म्हणते, हो काय झालं, पण तुम्हाला काय एवढे घाबरलात? तुम्हाला काय वाटलं मला पुन्हा पोलीस घेऊन गेले की काय? तेव्हा तो म्हणतो, अशी मस्करी सुद्धा कधी करायची नाही हा. तेव्हा सायली विश्वासानेच म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना पुन्हा असं काहीही होणार नाही म्हणून. अहो वचन दिले मी तुम्हाला तसं, आणि तुमची बायको वचन पाळण्याच्या बाबतीत किती पक्की आहे तुम्हाला तर माहीतच असेल. तरीही तुमचा चेहरा किती भिजलेल्या कोकरासारखा झालाय बघा. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, परवा जर तू माझ्या जागी असतीस ना तर तुला कळलं असतं मी असा का झालोय ते. तेव्हा सायली म्हणते, ते माहिती हो मला, पण असं काहीही होणार नाहीये. तुम्ही चला ब्र पटकन आवरा, आपण खाली जाऊयात. मग तर आता अर्जुन आवडतो वगैरे आणि इकडे कॉफी पिण्यासाठी हॉलमध्ये येतो. घरातील सगळेच जण तेथे कॉफी पीत बसलेले असतात. मग आता प्रिया सुद्धा तिथेच असते आणि सायलीला म्हणते की सायली अगं तू जेलमधून सुटून वगैरे आली, खूप छान झालं हा. मग अर्जुन आणि सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग आता पुढे ती म्हणू लागते, कसा आहे नसायली? अगं लहान मुलाला वगैरे बिस्किट खाऊ घालण्याची काय गरज होती?
अगं नाही म्हणजे हे सुभेदारांच्या सुनेला शोकत का सांग ब्र आणि एव्हाना तुला हे सगळं कळायला हवं होतं मग आता अर्जुन तिला टोमणा मारतो आणि म्हणतो तो रस्त्यावर रडत असलेल्या लहान मुलाला खायला घालणं त्याला धीर देणं हे सुभेदारांच्या सुनेला शोभत नाही मग नक्की काय शोभत असं अर्जुन आता तिला विचारतो घरात भांडण लावून हे शोभत का असं म्हणून आता अर्जुन तिला चांगला जबरदस्त टोमणा मारतो तर घरातील सर्वांना आता वाटतं वातावरण चिघळणार मग प्रिया म्हणते अर्जुननी फक्त एवढेच म्हणाली की मग आता ती अजून काहीतरी विषय उकरून काढणार तेवढ्यातच प्रताप म्हणतो तन्वी अगं कुणाला मदतीची जर गरज असेल तर ती आपण करायलाच हवी आणि सगळे सुभेदार तेच करतात तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा मला मान्यच आहे पण असले घाणेरडे आरोप केले गेले तर चिखल हा सुभेदारांच्या नावावरच उडणार ना तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो कोणावर चिखल उडला हे महत्वाचं नाहीये चिखल उडवलं ना हे महत्वाचं असतं आणि आता सायलीला यामध्ये अडकवण्यात आलं आहे आणि ते कोणी केले ना हे मी शोधून काढेनच तेव्हा अर्जुनने असं म्हटल्याबरोबरच प्रिया जरा घाबरते आणि मग अजून काहीतरी बोलणार तेवढ्यातच प्रताप म्हणतो हे बघ शांत रहा आणि अर्जुन आता पुरे झालं कारण सायलीच्या बाबतीत जे काही घडलं त्याला आपण एक वाईट स्वप्न समजूयात आणि ते विसरून आपण पुढे जाऊयात ना तेव्हा सायली एकदमच उदास होते कारण तोच विषय पुन्हा समोर सारखा सारखा काढल्यामुळे ती अस्वस्थ होते मग प्रिया अजूनच विषय वाढवत म्हणते पण बाबा असं म्हणून ती पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यातच आता कल्पना सांगते तन्वी या मुलीचा त्या प्रकरणामध्ये काही हात नाहीये हे सिद्ध झाल्यानंतरच तिला पोलिसांनी सोडले ना ते बाकी काहीही असो परंतु ती मुलांना पळवत असेल यावर माझा सुद्धा विश्वास नाहीये असं ठामपणे सायलीची बाजू घेत कल्पना प्रियालाच सुनावते आता हे ऐकून मात्र प्रियाला जबरदस्त धक्काच बसतो तिचा चेहरा अगदी काळा निळा पडतो कारण तिची बाजून घेता सायलीची बाजू कल्पनाने घेतलेली असते आणि सायलीवर असणारा विश्वास सुद्धा तिने दाखवून दिलेला असतो मग सायली आणि अर्जुन अगदी प्रेमाने कल्पनाकडे पाहतात त्या दोघांनाही आता खूप छान वाटतं की सायलीबद्दल आता थोडं तरी पॉझिटिव्ह मत कल्पनाचा आहे त्यावेळी आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात त्या दोघांनाही खूप आनंद होतो त्यानंतर सायली आता विचारते आई आज नाश्त्याला काय बनवू तेव्हा कल्पना तिच्यावर चिडता म्हणते आज काहीही नको बनवस मग सगळेजण तिच्याकडे पाहतात अश्विन विचारतो मम्मा आज तू आम्हाला उपाशी ठेवणार आहेस का तेव्हा कल्पना म्हणते नाही रे बाळा आज पूर्ण आईचा आणि माझा भागवत एकादशीचा उपवास आहे म्हणून तर पूर्ण आई या मंदिरात गेल्यात मला सांगा तुम्ही कुणी हा उपवास करणार आहात का मग प्रिया अगोदर म्हणते नाही मी नाही उपवास करणार अश्विन आणि त्याचबरोबर इतर घरातील सर्वजण म्हणतात नाही आम्हाला नाही करायचा उपवास तेव्हा सायली सांगते की आई माझा दरवर्षी असतो हा भागवत एकादशीचा उपवास आणि मी ना दरवर्षी अगदी निर्जळी उपवास करते मी तुमच्यासाठी साबुदाणा सुद्धा भिजत घातलाय तेव्हा प्रताप म्हणतो निर्जळी उपवास विकनेस आहे अजून तुला आणि तुला जमणार आहे का हो उपवास करायला तेव्हा आता साईल म्हणते हो बाबा मी आता ब्री आहे असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते तर अर्जुन सुद्धा तो उपवास करण्यासाठी आता कार देत असतो पण सायली त्याला इशाराच करून सांगते की नाही मी धरेल हा उपवास तेव्हा प्रताप म्हणतो उत्तम चला ठीक आहे ज्यांना उपवास करायचा असेल त्यांना करू देत त्यांच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा साबुदाण्याची खिचडी मिळेल हो की नाही त्यानंतर सायलीने उपवास धरला म्हणून आता प्रिया म्हणते मी सुद्धा आता उपवास करणार आहे कारण मी सुभेदारांची सून आहे ना मी कालच ठरवलं होतं की मी आता इथून पुढे ना उपवास करणार म्हणून सर्वांना सांगते काय येतो भागवत एकादशीचा उपवास ना असं म्हणून ती पाया पडते तर सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि तिच्यावर हसतात प्रिया म्हणते पूर्ण आजीला सुद्धा वाटेल ना मी उपवास केल्यानंतर मग सायली म्हणते ठीक आहे मी आता खिचडी बनवायला घेते आणि आई तुमच्यासाठी पूर्ण आजींसाठी आणि प्रियासाठी उपवासाच वेगळं काहीतरी बनवायचं नका करून ठेवू का दुसरं काहीतरी
कल्पना म्हणते नको तेवढ्यातच अस्मिता अगदी मोठ्यानेच सर्वांना सांगते पण मी उपवास वगैरे करणार नाहीये, मी अगदी भरपेट खाणार आहे असं म्हणून ती सर्वांना जबरदस्त सरप्राईज देते। तेव्हा घरातील सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात, कारण खूप दिवसांनंतर अस्मिता आता घरी आलेली असते। सर्वांना तिने अगदी आश्चर्याचा धक्काच दिलेला असतो। तेव्हा अर्जुन उठतो आणि अस्मिताई असं म्हणून लगेचच तिच्याकडे तो जातो। आता घरातील सगळेजण तिच्याकडे धाव घेतात तर ती सुद्धा सर्वांना भेटण्यासाठी पुढे जरा धावतच येते। मग आता कल्पना अगोदर पुढे जाते आणि आपल्या लेकीला घट्ट मिठी घेते। सर्वजण एक एक करून आता अस्मिताला भेटतात, त्यामुळे अस्मिताला सुद्धा आता खूपच छान वाटतं, कारण खूप दिवसानंतर ती घरी आलेली असते। तर दुसरीकडे नागराज हा किचनमध्ये जातो आणि म्हणतो प्रिया या घरातून गेली काय, तर वहिनीला गोळ्या द्यायचंच मी विसरतोय। आजकाल वहिनीचा मेंदू ना असा तरतरीत व्हायला लागलाय, काहीतरी करायला हवं आणि या गोळ्या सुद्धा आता संपत आल्यात। ही गोळी ना शेवटचीच आता राहिली आहे, देऊन टाकतो तो आजच असं म्हणून आता तो ग्लास घेतो आणि त्या ग्लासभर दूध घेऊन त्यामध्ये त्या गोळ्या टाकतो आणि लगेचच ती जी बॉटल असते ना ती आता तो खिशात टाकतो। तेवढ्यातच सुमन आता तेथे आलेली असते आणि ला तेथे किचनमध्ये पाहते आणि तिला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो। मग आता सुमन आश्चर्यानेच विचारते काय हो, हे काय करताय तुम्ही? मग आता नागराज जरा घाबरतो, मग आता माझा नवरा असं काही करेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही असं सुमन पुन्हा म्हणते। तेव्हा माझा नवरा चक्क स्वयंपाक घरात आज असं म्हणून ती आता आश्चर्य व्यक्त करते। तेव्हा नागराजला समजत म्हणजे हिने गोळी वगैरे टाकताना या दुधामध्ये पाहिलं नाहीये। मग आता ती जरा हसते आणि विचारते काय सूर्य पश्चिमेला वगैरे उगवला की काय तेव? हा नागराजच्या जीवात जीव येतो आणि तो म्हणतो वेडी अगं मला वाटलं तू दुसरं काहीतरी बोलते की काय असं म्हणून तो अगदी प्रेमानेच गोड तिच्याबरोबर बोलू लागतो। म्हणतो तो काय आहे ना वहिनीची तब्येत आजकाल अजिबातच ठीक नसते ना ग। मग म्हटलं तिचा मूड ठीक करण्यासाठी तिची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिला असं गरमागरम दूध घेऊन जावं, बाकी काय ऍक्च्युली मी तुला बघायला आलो होतो पण तू रूममध्येच नव्हती। तेव्हा सुमन सांगते अहो मी मागच्या अंगणात गेले होते आणि तेवढ्यातच तुम्ही किचनमध्ये आलात। तेव्हा तो म्हणतो नाही काही हरकत नाही, तेव्हा आता जा दूध दे वहिनीला अगोदर असं नागराज सांगतो। मग आता ती म्हणते अहो तुम्ही एवढ्या मायेने वहिनीसाठी हे दूध बनवताय ना, मग तुम्हीच द्या की हे दूध प्लीज। तेव्हा नागराज म्हणतो अग नको, मी कशाला, तूच दे ना तिला, उगीच असं ऑकवर्ड वाटायला नको। आणि कसा आहे अगं वहिनीचे मूड स्विंग्स तुझ्याशिवाय कोण चांगलं सांभाळतं अगं तूच असं म्हणून आता तो तिचं कौतुक करतो। मग सुमन बिचारी भोळेपणाने हसते आणि म्हणते हो ब्रहा आले मी इकडे। आता सगळेजण अस्मिताला एक एक करून भेटतात। प्रताप तिला विचारतो तू कशी आहेस बाळा? तेव्हा ती आता म्हणते एकदम छान आहे मी, मस्त आहे डॅड। त्यावेळी ती आता प्रियाला मिठी मारते। मग त्या दोघीही एकमेकींच्या तब्येतीची विचारपूस करतात, चौकशी करतात। तेव्हा आता कल्पना म्हणते अगं पण अस्मिता तू कळवलं का नाही? तेव्हा अस्मिता म्हणते जर कळवलं असतं तर मग सरप्राईज हे सरप्राईज राहिलं असतं का नाही ना मम्मा? त्यानंतर अर्जुन सांगतो अगं जर तू अगोदर कळवलं असतं तर एअरपोर्टवर मी गाडी पाठवली असती। मग आता अस्मिता म्हणते इट्स ओके रे, नाही काही हरकत, मी सारखी अस्मिताची गंमत करत। अश्विन म्हणतो आपल्या अस्मिता आईला परदेश दौरा चांगला मानवलेला दिसतोय। तेव्हा आता ती म्हणते गप्प बस रे तू अश्विन, मी ना तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाहीये। मग अश्विन विचारतो की काय मी काय केले आता? अरे सक्की बहीण इथे नसताना कोणी लग्न करण्याची हिम्मत तरी करत का? तेव्हा अश्विन म्हणतो अगं व्हिडिओ कॉलवर तर तू अगदी नीट बोलत होतीस, आता काय झालं एकदम? तेव्हा तुला असं समोरासमोर फायर करायचं होतं ना, म्हणून पण मला सांग असं कोणी करतं का रे बहीण नसताना लग्न वगैरे वगैरे? तेव्हा तो म्हणतो चुकलं बाई, खरंच चुकलं माझं, पण हे सगळं किती घाईत झालं तुला माहिती आहे ना अस्मिताई असं अश्विन सांगतो। तेव्हा ती म्हणते इट्स ओके, माफ किया तुझे। आता ती
म्हणते आणि माझ्या लाडक्या तन्वी बरोबर तू लग्न केलंस ना म्हणूनच माफ केल्याचं सांगते आणि पुन्हा एकदा प्रियाला ती जवळच घेते. त्यानंतर ती आता टोमणा मारत म्हणते की चला माझ्या एका भावाने डोकं वापरून चांगल्या मुलीशी लग्न केलं ना ते तरी बरं आहे. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि मग ती अर्जुनकडे हळूच पाहते. तेव्हा अर्जुन देखील आता सायलीकडे पाहतो तर प्रिया विषय टाळते आणि म्हणते अस्मिता अगं कधी एकदा ना मी तुला भेटते असं मला झालं होतं पण तू एवढं मोठं सरप्राईज देशील असं वाटलं नव्हतं हा कधी. मग आता ती म्हणते अजून खूप सरप्राईजेस मिळणार आहे तुम्हाला पण मी तुझ्यासाठी ना खूप काही गिफ्ट्स घेऊन आली आहे. त्यानंतर आता सर्वांना ती बसायला सांगते. प्रिया आणि अस्मिता गप्पा मारू लागतात. सर्वजण तेथेच बसलेली असतात. तेव्हा तू वहिनी म्हणून या घरात आल्याचा आनंद आपण सर्वजण गिफ्ट्स ओपन करून सेलिब्रेट करूयात. तेव्हा प्रिया आनंदानेच हो असं म्हणते आणि अगदी सायलीकडे वेगळ्या नजरेने पाहते. त्यानंतर अस्मिता विचारते बर आजी कुठे आहे. मग आता कल्पना सांगते त्या सकाळीच मंदिरात गेल्या आहेत कारण भागवत एकादशी आहे ना म्हणून. तेव्हा प्रताप विचारतो अस्मिता अगं तुझं लगेज कुठे आहे. तेव्हा आता लगेज म्हणजे ॲक्च्युली मी अगोदर माझ्या घरी गेले होते मी तिथेच राहणार आहे ना मग सामान तिथेच ठेवलं आणि मग इकडे आले. मग आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा अर्जुनच विचारतो काय म्हणजे तू तुझ्या सासरी राहणार आहेस. तेव्हा सर्वजण आता अस्मितावर हसतात. तेव्हा अस्मिता आता जरा रागातच त्याच्याकडे पाहते. अर्जुन पुन्हा हस्त विचारतो सिरियसली मला तर आतापासूनच चक्कर यायला लागली. हे सगळं ऐकून कोणीतरी पाणी द्या मला असं म्हणून अर्जुन आता चक्कर येण्याच नाटक करतो आणि पडायला जातो. तेव्हा सायली आता त्याला सावरते आणि म्हणते शांत व्हा. तर सगळेजण अर्जुनच्या या ॲक्टिंगवर हसतात. मग त्यानंतर अस्मिता अगदी शहाण्यासारखी वागते आणि म्हणते तिथे आईबाबा एकटेच असतात ना. मग मला सचिन म्हणाला मी येईपर्यंत ना ते त्यांच्याबरोबर ना थोडे दिवस थांब म्हणून. तेव्हा प्रताप म्हणतो अगदी करेक्ट. तेव्हा आता कल्पना विचारते म्हणजे जावई बापू नाही आले तू एकटीच आलीस का. तेव्हा अस्मिता विचारते मग काय आता घरी जाऊ का परत. मग कल्पना तिला अगदी प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते नाही ग बाई. तेव्हा सायली म्हणते अस्मिता ताई खरंच तुम्ही आल्यामुळे ना खरंच खूप छान वाटते. आता अस्मिताच तोंड वाकडते वाकडच असतं ती सायली बरोबर बोलतच नाही. त्यानंतर आता सायली म्हणते पहाना सगळ्यांना किती आनंद झालाय पुन्हा घरी आलात तर. मग आता असं म्हटल्याबरोबरच सायलीला असं वाटतं की आता तरी अस्मिता बोलेल पण आता ती सायलीकडे पूर्णपणे दुर्लक्षच करते आणि प्रियालाच विचारते का नवी तुझा कोर्स कसा चालू आहे ग. मग सायलीचा तिथे अपमान होतो बिचारीला आता वाईट वाटतं की अस्मिता अजूनही एक शब्द माझ्याबरोबर बोलली. मग सगळेच जण सायलीकडे पाहतात तर आता प्रियाला अस्मिताने कोर्सबद्दल विचारल्यामुळे रिया अजूनच हवेत उडू लागते आणि सायलीकडे पाहत म्हणते की अगदी मस्त सुरू आहे हा माझा कोर्स अगदी मस्त. त्यानंतर अश्विनला सुद्धा सायलीबद्दल वाईट वाटतं. मग सायली आपली किचनमध्ये जायला निघते आणि म्हणते मी खिचडी करायला घेते हा. तेव्हा कल्पना विचारते अस्मिता साबुदाण्याची खिचडी आहे तू खाशील ना ग. आणि जर का तुला दुसऱ्यांच्या हातची नको असेल ना तर मी स्वतः सुद्धा बनवून देईल. हे ऐकून आता सायलीला अजूनच वाईट वाटतं. तिला तेथे अगदी परक्यासारखी वागणूक मिळते हे पाहून आता अर्जुनच्याही तळपायाची आग मस्तकातच जाते. तर आता सायली अस्मिताकडे आता पाहतच राहते कारण तीच उत्तर काय असतं हे सायलीला ऐकायचं असतं. तिला खिचडी खायची आहे की नाही हे आता तिच्या तोंडूनच सायलीला ऐकायचं असतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आणि अस्मिता या दोघीही किचनमधून बाहेर येतात. तेव्हा काय किचनमध्ये एवढी कसली मीटिंग चालली असं कल्पना विचारते. मग आता प्रिया डस्टबिन घेऊन येते आणि म्हणते पहा ना अहो आई कोणीतरी ना उपवास मोडल्याचे पुरावे मी घेऊन आलीय तुमच्याकडे. अगं बघनाया डस्टबिनमध्ये ना रॅपर्स आहे मग आता उपवास कशाला मोडायचा असं कल्पना विचारते आणि अस्मिता तू हे सगळं तूच खाल्लंस का.
असं रागातच विचारते. मग आता अस्मिता म्हणते, नाही अग मम्मा, हे सगळं नाही या सायलीने खाल्लंय. तेव्हा सायली विचारते, पूर्णा आजी तुम्हाला असं खरं वाटते का मी हा उपवास मोडला असेल? मग आता सायली त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते, मीच हे सगळं खाल्लं आहे. हे भासवण्यासाठी प्रियाने स्वतःच इथे रूममध्ये काहीतरी खाल्लं असेल आणि त्याचे रॅपर्स तिथे टाकले असतील असं म्हणून ती बेड खालून झाडून घेते आणि तिला तिथे रॅपर्स सापडतात. मग आता तेव्हा ती सगळ्यांनाच आवाज देते, अस्मिता त्याचबरोबर प्रिया पण. या तिघीही तेथे येतात. मग सायली आता अगदी पुरावा दाखवत म्हणते, आई मी इथे केअर काढत असताना तेव्हा मला काही पडलेलं साप बघा आणि हे असं काहीतरी प्रियाच करू शकते. प्रियाने माझ्यावर फक्त खोटा आरोप नाही केलेला तर तिने स्वतः उपवास सुद्धा मोडला आहे. तर आता रागातच प्रियाकडे या कल्पना पाहते. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब